फक्त 14 लाख लोकांनी ते गाणं पाहिलं युट्यूबला. ते गाणं या ठिकाणी सादर करत आहे. शब्दाकडे लक्ष असतं. ऐका, खूप सुंदर असं गाणं तुमच्या समोर सादर करत आहे. गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू. बहुत अच्छे दादा. मिले हो तुम हमको
सुफी म्हणजे आपण ज्या माणसावरती प्रेम करतो, ती आई असू शकते, ते वडील असू शकतात, ते बाबासाहेब असू शकतात, ती माता रमाई असू शकते. गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है तू मेरी जिंदगी है तू सोनी अज तेरे नाल बहुत अच्छी दादा दगा मैं कमाब नीरब करे मैं मर जाब होए नियला दिसो मैं मर जाब. ऐका बांधवांनो, माय माऊल्यानं खूप सुंदर अशी रमाई सादर करत आहे. या गीताचे कवी रंगराज ठेंगळे, प्रशांत निखाते, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मुदखेड यांच्याकडून 200 रुपयाले पार्टी आभारी आहे. एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून बॅरिस्टर होऊन भारतात येतात. तेव्हा बाबासाहेबांचा एका ठिकाणी सत्कार असतो, भाषण असतं. ती बातमी माता रमाईच्या कानावरती पडते. गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या मायमावल्यांनो. शांतता ठेवा फक्त. ती बातमी माता रमाईच्या कानावरती पडते. माता रमाईला सुद्धा वाटतं की साहेबांचं भाषण पाहण्यासाठी जावं, परंतु माता रमाईला चांगलं लुगडं नेसायला नसतं. तेव्हा माता रमाई काय म्हणतात, माता रमाईचं अंतकरण काय म्हणतं. कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची चौमुलकी गाजे. माता रमाईची जयंती आहे मायमावल्यानं. शब्दाकडे लक्ष असू द्या. खूप अप्रतिम असं गाणं आहे. माता रमाई म्हणतात, कीर्ती माझ्या धन्याची चौमुलकी गाजे आणि भाषण साहेबांचं पाहण्या आतुरले हे नयन माझे. कीर्ती माझ्या धन्याची चौमुलकी गाजे, भाषण साहेबांचे पाहण्या आतुरले हे नयन माझे. आया पाया लोक सारे लागले निघाया आणि जाऊ कशी प्रशांता साहेबांचे भाषण बघाया. जाऊ कशी प्रशांता साहेबांचे भाषण तेव्हा माता रमाई बाबासाहेबांना एका सत्कारामध्ये भेट आलेला फेटा नेसून भाषणाला जातात, भाषण पाहण्यासाठी जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांचं भाषण सुरू होतं. बाबासाहेबांची नजर माता रमाईवरती पडते. माता रमाईला फेट्यामध्ये पाहून बाबासाहेबांना
मला खूप दुःख होतं की मी बॅरिस्टर झालो, परंतु माझी माता माझी रामू त्या ठिकाणी फेटा नेसून आलेली आहे. किती त्याग आहे माझ्या रामूचा. बाबासाहेबांचे डोळे पाणावतात. माता रमाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात, परंतु ते आनंद अश्रू असतात. कारण माता रमाई म्हणतात की मी जो त्याग केला, मी जे दुःख भोगले, मी जे भाव सोसले, त्या सर्वांचं या ठिकाणी आज सार्थक झालं. माझे साहेब बॅरिस्टर झाले. त्या ठिकाणचा सर्व जय जयकार ऐकून, टाळ्यांचा कडकडाट ऐकून माता रमाईचं अंतर्मन काय म्हणतं, शब्दाकडे लक्ष असू द्या. कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी, मनाच्या श्रीमंतीने गरिबीला लाजवले रमाने. मनाच्या श्रीमंतीने गरिबीला लाजवले रमाने. आपल्या दृढ त्यागाने आयुष्य सजविले रमाने. सदैव उभी राहून बा भीमाच्या पाठीशी कार्तिक आंबेडकर नाव जगात गाजवले रमाने. कुणाचाच नाही धनी माझ्या बाळ यशवंतची आई मायाबाई दत्ता विखाते यांच्याकडून 50 रुपयाची पार्टी आपण. धनी माझा राजा मी राजाची राणी. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक संग्राम हनवते, संग्राम कीर्तने यांची आल्या 30 फरमाईश होती. मी धन्यवाद की धनी माझा राजा मी राजाची राणी. दादा मला लाईव्ह तुमचं ऐकायचं आहे. खूप सुंदर गाणं. यांच्याकडून अनमोल अशी भेट आली. पार्टी आभारी आहे. कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी. धनी माझा राजा मी राजा
माझा गाजे भुवनी गाजते काय शब्द आहे तो माता रमाईचे मुखी गोड असते सदा दूधवाणी धनी माझा राजाची ऐका गुणी गुणवान गुणाने महान हे वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही रमाईमुळे दुःख तेजसच्या आयुष्यात नाही आरशापुढे उभे राहून हे विचारा स्वतःला का आपला वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही मॅडम शेरकडे ध्यान असू दे लक्ष असू दे वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही रमाईमुळे दुःख तेजसच्या आयुष्यात नाही आरशापुढे उभे राहून विचारा स्वतःला का रमाईचा एकही गुण आपल्यात नाही गुणी गुणवान गुणाने महान गुणी गुणवान गुणाने महान धनी माझा साहेब हा सद्गुणान धनी माझा राम राजा सादर करत आहे
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी रंगराजी ढेंगळे आज त्यांचं वय 80 वर्षाचे आहे. त्यांनी लिहिलेलं गीत आहे. गीत असं लिहिलं जसं काय रमाईनं त्यांच्या समोर असं बसून रमाईनं तिचं असं दुःख सांगावं आणि त्यांनी लिहावं. रमाईचं अंतःकरण लिहिणं सोपं नाही. माता रमाईने बाबासाहेबांना सुद्धा कधी सांगितलं नाही अंतःकरणातल्या काही गोष्टी. जे दुःख आहे ते साठवून ठेवलं रमाईनं आणि ते दुःख एक कवी लिहितो. हा सन्मान ओठी सन्मान ओठी मी माना सन्मान ओठी मी माना मोठी मला मान पिले तो घालून दिवस काढली. अहो त्याच मायेच्या पदराखाली ही 9 कोटी मुले वाढली. 9 कोटी मुले वाढली. हा सन्मान ओठी निर्माणान मोठी